अनिकेत, 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 थांब. अनिकेत, अनिकेत. मॅडम मॅडम अहो मॅडम थांबा. अनिकेत, 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 पुन्हा कुठं हरवलास रे? अरे बापरे. मॅडम 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 कुठे अशामध्येच पळत सुटला तुम्ही? तू कुठे गेला? कोण कुठे गेला? जोशी मॅडमने तुम्हाला रेस्ट करायला सांगितली आहे. चला बरं. रसिक मोहिनी गुड मॉर्निंग. थँक यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर जोशी. गुड मॉर्निंग. कसे आहात आता? काल दुपारी तुम्ही गाडीचा धक्का लागून खाली पडलात. तो गाडीवालाच तुम्हाला इथे येऊन सोडून गेलाय. विनंती करत होता पोलिसांमध्ये नका जाऊ म्हणून. काय करायचंय? तुम्ही म्हणत असाल तर पोलिसात. नाही नाही, नको. नाही म्हणजे त्याची काहीच चूक नाहीये त्याच्यात. मीच फुटपाथ सोडून भर रस्त्यावर धावत सुटले होते. ऍक्च्युली आय शुड से सॉरी टू हिम. चांगल्या घरच्या दिसतात तुम्ही. काय नाव तुमचं? मी शिरीन, शिरीन प्रभू. समवन फ्रॉम प्रभू इंडस्ट्रीज. बर, पुढे. मी कालपासून अनिकेतला शोधतेय हो. तुम्हाला सांगते, आम्ही कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत होतो. चांगले गप्पा मारत होतो. तेवढ्यात हा कुठे नाहीसा झाला काही कळतच नाही. आणि मी भर रस्त्यात आणि इथे सुद्धा दिसला ना तो मला दुपारी. मी त्याला हाका मारला, त्याच्या मागे धावत गेले. कुठे नाहीसा होतो कळत नाही मला. सरप्राइझिंग आहे. तुमचे हस्बंड असे तुम्हाला मध्येच सोडून नाहीसे कसे झाले? अनिकेत माझा नवरा नाहीये. मला त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये. अनिकेत माझा खूप जवळचा मित्र आहे. मी काढलेली चित्र त्याला खूप आवडतात. मी कविता केली ना की पहिली त्यालाच दाखवते. मग तो गिटार घेतो आणि त्याला चाल लावून म्हणूनही दाखवतो. रोजचा असतो अवतीभवती, रोजच असतो अवतीभवती रिमझिमणारा पाऊस तू. रोजच असतो अवतीभवती रिमझिमणारा पाऊस तू. वा शिरीन, वा. अगं काय सुंदर लिहिलंयस तू. आवडलं तुला? अगं वेडाबाई, आवडलं म्हणून काय विचारतेस? तुझ्या या काव्यात एक प्रकारचा नाद आहे, एक लय आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. अजून एक आहे, ऐकू? उतरत्या या सायंकाळी, उतरत्या या सायंकाळी ओली वाट पायांखाली, उतरत्या या सायंकाळी ओली वाट पायांखाली, अन लाटांचा गाज येई चढे लाली गाली. वा वा शिरीन, वा. अप्रतिम. अगं तुझं सुंदर प्रतिबिंब आहे ग या काव्यात. मी आत्ताच याला चाल लावतो आणि तुला ऐकवतो.
तुझ्याशिवाय आता जगणंही नको आणि मरणंही नको. अहो, मग त्या अनिकेतला फोन करायचा ना. मी माझ्याकडे असलेल्या नंबरवरून प्रयत्न केला पण लागतच नाहीये त्याचा नंबर. बर, ठीक आहे. तर तुम्ही शांत राहा, आराम करा, आपण उद्या बघू. मिताली, मॅमला त्या ब्लड प्रेशरच्या टॅबलेट्स देऊन टाक आता. चलो, टेक केअर शिरीन. थँक्यू. हॅलो. गुड मॉर्निंग. गोळ्या. काय पुन्हा कशाला आता गोळ्या पाहिजेत? ठीक आहे. पाणी. गुड मॉर्निंग शिरीन. गुड मॉर्निंग. फॅन्टॅस्टिक. एव्हरीथिंग इज नॉर्मल. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू काय, इट्स माय ड्युटी. मिताली, हा मॅम, मॅडमच्या घरच्यांना फोन करून टाका, आज त्यांचा डिस्चार्ज आहे. नो डॉक्टर प्लीज, मी नाही जाणार त्या घरी. मला इथेच राहू द्या ना. अहो मॅडम, हे हॉस्पिटल आहे. असं बरं झाल्यावरती बेड रोखून ठेवता येत नाही ना. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला घरपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी घेतोय. डॉक्टर प्लीज प्लीज, मी नाही जाणार त्या घरी. मी त्याला नवरा म्हणून कधीच नाकारलाय. मला नाही जायचं तिकडे. बरं, रिलॅक्स रिलॅक्स. मला एक सांगा, अजून घरी कोण कोण असतं? माझा मुलगा श्रेयस, भरपूर नोकर, आणि तो, मला त्याचं नावही घ्यायचं नाहीये. श्रेयस, मुलाचं नाव किती छान आहे. आपल्या मुलासाठी तरी आपल्याला घरी जायला हवं की नाही? शेवटी आपलं घर ते आपलं घर. सांगितलं ना एकदा, मला त्या घरी जायचं नाहीये म्हणून. मला जर तुम्ही बळजबरीने तिकडे पाठवलं ना पुन्हा तर 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 बाजूला जा जा. मिताली, गो. बळजबरीने मला घरी पाठवताय. रिलॅक्स. नो 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 नो. मी स्वतःला मारून घेईन. सांगून ठेवते, मारून घेईन. मारून घेईन. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काम डाऊन. मला हे द्या. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. कम ऑन रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. बसा बसा, शांतपणे बसा. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हॅलो. हा डॉक्टर भागवत, मी डॉक्टर जोशी बोलतेय. हो सर, ॲक्च्युली एका क्रिटिकल केसविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही याल का? ओके सर. थँक्यू सो मच. हो, मी वाट बघते. ओके सर. अशी एक मैत्रीण असावी, मनात काहीच न ठेवणारी, मन मोकळं करणारी. अशी एक मैत्रीण असावी. हॅलो श्रीन, हाऊ आर यू? फाईन. Meet my senior expert, Dr. Bhagwat sir, my guru. Sir, this is our lovely patient, Shireen. You look absolutely fine, Mrs. Shireen. थँक्यू. तुमची हरकत नसेल तर जरा गप्पा मारूया. नर्स, जरा आमच्यासाठी प्लीज कॉफी सांगता येईल? थँक्यू. एक्सक्यूज मी, तुम्ही गप्पा मारताय तोपर्यंत मी माझ्या राऊंड्स फिनिश करून येते. प्लीज कॅरी ऑन. ओके, थँक्यू. थँक्यू. बी कम्फर्टेबल. मिसेस शिरीन, मला सांगा, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी MA केलंय डॉक्टर. PhD करायची इच्छा होती पण नाही जमलं. आय सी. तुमच्या घरी कोण कोण असतं? मला वाटतं तुम्हाला एक मुलगा आहे ना?
श्रेयस. कॉलेजला असतो, हॉस्टेलवर राहतो. आणि तुमचे मिस्टर ते काय करतात? इंजिनियर आहेत. खूप मोठा बिझनेस आहे त्यांचा. खूप मोठा. मिस्टर विश्वास, राईट? पण मग घरी का नाही जायचंय तुम्हाला? मला घर, संसार, नवरा, मला काही नकोय. तो मी घरात असले काय किंवा नसले काय, त्याला कधी काही फरकच पडत नाही. त्याच्या दृष्टीने त्याची कंपनी महत्वाची. मी बायको म्हणून त्याचं सगळं काही करते, पण येता जाता तो सतत माझा अपमान करत असतो. त्याच्या दृष्टीने मी म्हणजे शोकेस मधली एक वस्तू फक्त. माझ्या कलागुणांची पारख नाही. पण मला त्याविषयी काहीही म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही. पण सतत तो माझा अपमान करत असतो, मला हिणकस वागणूक देत असतो. मला वाटतं हा तुमचा सेल्फ टॉक आहे. आता लग्नाला इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटणं म्हणजे... नाही डॉक्टर, पहिल्यापासून हे असंच आहे. एक माणूस म्हणून, एक पत्नी म्हणून त्याने कधी माझ्या मनाचा विचारच केला नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी व्हायला हवी. शिरीन, हे पहा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, व्यक्तिमत्व वेगळं असतं. आता लग्नामध्ये तडजोड या सगळ्यांना करायलाच लागतात. तुम्ही थोडा त्याच्या दृष्टीने विचार करा ना. म्हणजे एवढी मोठी कंपनी चालवणं सोपी गोष्ट तर नाहीये ना. मान्य आहे, पण तडजोड काय फक्त मीच करायची का? मी कायम त्याच्या होला हो करत राहिले, सतत नमतं घेतलं. जुळवून घेण्याचा सतत प्रयत्न केला मी. पण मी कॉलेजमध्ये आर्ट टीचर होते, पण त्याच्या स्टेटसला शोभत नाही म्हणाला म्हणून ती नोकरी सुद्धा मी सोडून दिली. माझं अस्तित्व संपल्यासारखं वाटतंय हो मला. कोलमडून पडायला होतो फार. रिलॅक्स, थोडी कॉफी घ्या म्हणजे बरं वाटेल. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर, माझ्याकडे सगळं काही आहे. काव्य, नृत्य, गाणं, रसिकता. मला सांगा, तुम्ही ओंजळीमध्ये मोगरा घेऊन कधी त्याचा सुगंध श्वासात भिनवलाय? कधी फान हरपून एखादं गाणं ऐकलंय? शिरीन, 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 शिरीन. तरंगत घाती अथांग पाखरांचे थवे. आलास? बस ना. आत्ता मला सुंदर ओळी सुचलेत. ऐक. सायंकाळी मेघ किरमिजी गाती संध्या राग नवे. सायंकाळी मेघ किरमिजी गाती संध्या राग नवे. सप्त सुरांवर तरंगत गाती अथांग पाखरांचे थवे. सांग ना, कशी वाटते कविता? काय साली कटकट आहे. एवढं कामावरून दमून घरी यावं
तर तुझे असलं फालतू कविता ऐकवायच्या. काय तर म्हणे किरमिजी मेघ. हे बघ, कामावरून दमून आलोय, आज जाऊन विश्रांती घेतोय. काहीतरी चहा वगैरे पाठवून दे. मग पुढे काय झालं शिरीन? आय होप यू डोंट माइंड इफ आय कॉल यू शिरीन. रोजच्या रोज मी नव्याने कोलमडून पडत होते डॉक्टर. रोज विझत होते. कोणीतरी माझ्या कलांची कदर करावी, माझ्याशी 4 शब्द प्रेमाने बोलावेत यासाठी आसूसले होते. आणि अचानक माझ्या आयुष्यात अनिकेत आला. त्याच्या येण्याने सारा विश्वास बदलून गेलं. माझी अशी कोणी व्यक्ती या जगात आहे ही कल्पनाच फार सुखावून जाणारी होती. चैतन्याची एक अनामिक लहर फार मोहरून टाकत होती मला. मृदगंध तुझ्या सान्निध्याचा भारून टाकी मन माझे. दशदिशा घेता वेध तुझा मोहरते तन माझे. वा शिरीन वा. मनात धुंदी तनात धुंदी मनमोर पिसारा फुलवी. अंतरीचा भाव सुखाचा काळजात ठाव घेई, काळजात ठाव घेई. काय झालं शिरीन? मला सांगशील? डॉक्टर, असं व्हायला नको होतं, पण मी बहुधा अनिकेतच्या प्रेमात पडले होते. अनिकेत माझा सर्वस्व झाला. आणि मग मिस्टर विश्वास, त्यांचं काय? मला खूप अपराधी वाटत होतं, पण हिम्मत करून सांगितलं त्याला. तसा खूप चिडला माझ्यावर, संतापला. नाही ते वाईट साईट बोलत राहिला. हातही उगारला त्यांनी माझ्यावर. मग माझाही संताप झाला. एक त्याला ठेवून दिली आणि तशीच तिरीमिरीत घराबाहेर पडले. अच्छा, म्हणजे आता अनिकेत आणि तुम्ही एकत्र? नाही ना, म्हणजे तो कुठे असतो, काय करतो, मला काहीच माहित नाही. पण मी जेव्हा डिप्रेस असते, उदास असते ना, तेव्हा हा कुठूनचा येतो, अचानक येतो आणि मग आम्ही खूप गप्पा मारतो. अचानक मध्येच तो कुठे नाहीसा होतो ना, काही कळतच नाही. पण तेवढ्या त्याचा सहवासही मला अगदी खूप सुखावून जातो. मगाशी तू म्हणलीस की तुझं आणि विश्वासचं भांडण झालं आणि तू घराबाहेर पडलीस. हो. मग पुढे काय झालं? पुढे मी घराबाहेर पडले आणि थोडं पुढे जाऊन बघते तर काय, तिथल्या कॉफी शॉपमध्ये मला अनिकेत दिसला. मी काही न बोलता त्याच्या समोर जाऊन बसले. हाय. हाय. कसं आहेस? मस्त. छान वाटलं तुला बघून. मी एक छान कविता केली, हा. ऐकून नको? ऐकव. हा. धुंद ओल्या वाटेवरी. हा? धुंद ओल्या वाटेवरी नखशिखांत भिजली सांज. क्या बात आहे. धुंद ओल्या वाटेवरी नखशिखांत भिजली सांज. घेता हात तुझा हाती, घेता हात तुझा हाती. सूर गवसला मनी आज, सूर गवसला मनी आज. अनिकेत, अनिकेत कुठे गेला? अनिकेत, 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 अनिकेत.
बरं शिरीन, मला हे सांग, हा अनिकेत दिसतो कसा? त्याचं वर्णन करता येईल? सावळा आहे, एकदम स्मार्ट आहे, कायम ब्लू रंगाचे शर्ट्स घालत असतो. दाट केस, स्वप्नाळू डोळे. मला ना कधी कधी त्याच्यामध्ये विश्वासचा भास होतो, पण या विचारांनी सुद्धा खूप अस्वस्थ व्हायला होतं. अनिकेत खूप उत्साही, आनंदी, हसतमुख, माझ्या कलांची कदर करणारा, माझ्या माझ्या कवितांवर प्रेम करणारा आहे. Believe me, Shireen, I'll get all your happiness back. Just stay assured. असं खरंच होईल डॉक्टर? Absolutely. हा हॅलो श्री अंकल, विश्वास. कसे आहात? मी पण छान. मावशी कशा आहेत? वा. शिरीन आली आहे तुमच्याकडे? ओके ओके. नाही 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 नाही, काही काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. हो, मी सांगतो ना तिला आल्याबरोबर फोन करायला. येईलच ती एवढ्यात. मी जस्ट विचारलं. ओके ओके ओके. अच्छा अच्छा. असं काय करते मला काही समजतच नाहीये. आता बाहेर गेली की गेलीच आणि फोनही ऑफ करून ठेवायचा. श्रेयसला हॅलो मिस्टर प्रभू. हां, मी डॉक्टर रेणुका जोशी बोलते. तुमच्या मिसेस आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तुम्ही जरा याल का? ओके ग्रेट, थँक्यू. हो हो, मी ॲड्रेस व्हॉट्सॲप करते. थँक्यू. आधी आपल्याला विश्वासच्या मनात नेमकं काय आहे ते समजून घ्यायची जरुरी आहे, आणि त्यानंतरच आपण त्याला काय आणि कसं सांगायचं ते ठरवूया. शिरीनला सुद्धा आपण अशाच प्रकाराने कन्व्हिन्स करू, आणि ती घरी गेल्यानंतर सुद्धा आपण तिची ट्रीटमेंट चालू ठेवू. हो सर. And of course, I need your help and cooperation in this. Believe me, within a few days, Shireen will be all right and absolutely happy. कम्प्लिटली एग्री सर. आपल्या ट्रीटमेंटमुळे जर एखादा पेशंट बरा झाला तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता? बरोबर. हॅलो, मी विश्वास. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मी डॉक्टर जोशी. हॅलो. मी डॉक्टर भागवत सर. हॅलो सर. Damn it. हा वेंधळेपणा म्हणायचं का काय? कुठल्या तरी असं स्वप्नांच्या जगात आपल्याच नादात वावरत असते. डॉक्टर, जर रस्त्यावरून चालताना सुद्धा जर भान राहत नसेल तिला, तर कोणाचा तरी धक्का, कोणाची तरी धडक लागणारच की अशा वेड्यांना. डिस्गस्टिंग. मूर्खपणा आहे सगळा. एनिवे डॉक्टर, प्लीज तुमचं काही बिल झालं असेल तर मला सांगा, मी पे करून जातो. आणि ती जर ओके असेल तर प्लीज तिला कॅब करून द्या. त्याचेही चार्जेस मी देऊन जातो तुम्हाला. Wait. Let me explain. I am a psychiatrist and I know my patients well. शिरीन वेंधळी नाही, मूर्खही नाही. ती उलट अत्यंत कवी मनाची आणि हळवी स्त्री आहे. पण तिला ज्या प्रकारे आता वागणूक दिली जाते ना, त्याप्रमाणे ती पुरती कोलमडून गेली आहे. अच्छा, कुठं आहे ती? आणा ना तिला, माझ्या समोर आणा ना. विचारा काय कमी करतो मी तिच्यासाठी, आणि हे सगळं कोणासाठी करतोय मी?
डॉक्टर मला सांगा, मला हौस आली आहे का हे सगळं करत बसायची, बाहेर मर मर मरायची? अहो कोण कुठला तो अनिकेत, त्याच्यासाठी ही आमचा 20 वर्षाचा संसार खड्ड्यात घालायला निघाली? शरम वाटायला हवी तिला. एक मिनिट मिस्टर विश्वास, कंट्रोल युअरसेल्फ. प्रत्येक गोष्टीचं मोल असं पैशात करू नका. तुम्ही शिरीनला कदाचित भौतिक सुख देत असालही, पण माणसाला खरी गरज असते ती प्रेमाची. एक पती म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडत असाल, पण कधी शिरीनच्या भावनांची, तिच्या कवितांची कदर केलीत? अनेक वर्ष अशा सगळ्या भावना दाबून ठेवल्यामुळे शिरीनच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे, आणि ज्याला तुम्ही जबाबदार आहात. मी? छान. डॉक्टर, म्हणजे मी काय करायला पाहिजे नक्की? हं? आणि हे तिचे बाहेरचे थेर म्हणजे तिचे कलागुण का? आणि या कलागुणांचं मी कौतुक करायला पाहिजे, कदर करायला पाहिजे? नशीब आमचा मुलगा बाहेर हॉस्टेलवर राहतो, नाहीतर त्याला सुद्धा तिचे हे कलागुण बघावे लागले असते, नाही का? चुकताय तुम्ही मिस्टर विश्वास. तुम्ही समजता तसं काही नाहीये. शिरीनचा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध चालू आहे. ती शोधते स्वतःला, तिच्यातल्या हरवलेल्या तिला, आयुष्यातल्या हरवलेल्या सुखाचा सूर शोधते ती. लक्षात येतंय? भिन्न प्रकृतीच्या, भिन्न स्वभावाच्या दोन व्यक्ती एकत्र आल्या ना की मग हे असे प्रॉब्लेम सुरू होतात. वैवाहिक जीवनाचा मार्ग असा एकतर्फी कधीच नसतो. प्रेम, माया, आपुलकी, विश्वास ह्या 4 चाकांवरचा मार्ग जर सुरळीत करायचा असेल ना, तर पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांना मोलाची साथ द्यायला लागते. मान्य. तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही डॉक्टर साहेब. हा, मे बी माझ्या कामाच्या व्यापामुळं माझं तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतही असेल, पण म्हणून काही तिनं लगेच असं तिराहित माणसाच्या प्रेमात पडून असं घर संसार सोडून द्यायची भाषा करावी, निघून जायची भाषा करावी? याला तुम्ही मॅच्युरिटी म्हणाल? आय थिंक इट्स टाइम टू क्लिअर युअर कन्फ्युजन अँड मिसअंडरस्टँडिंग. तुम्ही अनिकेतला कधी पाहिलंय? म्हणजे भेटलात त्याला? मला तो नजरेसमोर सुद्धा नकोय. चुकून जरी माझी त्याची भेट झाली ना डॉक्टर, तरी मी जीव घेईन त्याचा. हलकट साला. ओके, आता मी काय सांगतोय ते जरा नीट लक्ष देऊन ऐका. शिरीनकडे दुर्लक्ष झाल्यामुळे असेल किंवा ती वारंवार डिप्रेशनमध्ये जात असल्यामुळे असेल, पण एका पॉइंटला शिरीननी स्वतःच्या मनामध्ये असा एक कोश तयार केला. त्या कोशामध्ये फक्त तिच्या आवडीच्या व्यक्ती, तिची पेंटिंग्स, तिच्या कविता यांनाच स्थान आहे. बाकी कोणालाही प्रवेश नाही. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी तिने कल्पनेने तयार केल्या आहेत, आणि अनिकेत हा या कल्पनेचाच एक भाग आहे. कल्पनेचा भाग म्हणजे? सांगतो, प्लीज हॅव अ सीट. शिरीनला सतत असं वाटत असे की तुम्ही तिच्या कवितांचं, तिच्या पेंटिंग्सचं कौतुक करावं. कधीतरी तिच्या कानात हळू प्रेमाने आय लव्ह यू म्हणावं. पण तुमचा तसा स्वभाव नाही. तुम्ही म्हणजे वृक्ष, व्यवहारी, पैशांच्या दुनियेत वावरणारे, आणि शिरीन म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत वावरणारी. अनेक वर्ष तिने तिच्या आपल्या आशा आकांक्षा मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी अशा दडपून ठेवल्या होत्या, पण कधीतरी त्या उफाळून वर येतात, त्याचा स्फोट होतो, आणि मग शिरीन अशी स्वप्नांच्या दुनियेत ओढली जाते. तिथं आपल्या तरल मनाने ती तुम्हालाच रसिक बनवते, तिच्यावर, तिच्या पेंटिंग्सवर प्रेम करणारा प्रियकर बनवते, आणि अनिकेत हे काल्पनिक नावही देऊन टाकते. बिलीव्ह मी, हा अनिकेत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच आहात. ती जेव्हा डिप्रेशनमध्ये जाते किंवा खूप उदास होते, तेव्हा कल्पनेतला अनिकेत अचानक तिच्या समोर येतो. तिच्याबरोबर हसतो, थट्टा मस्करी करतो, तिच्या कविता ऐकतो, त्यांना चाली लावतो. तिने मनात आणलं तर गिटार सुद्धा वाजवतो. तुमचं खरोखर जर तुमच्या पत्नीवर प्रेम असेल, म्हणजे तिने नॉर्मल व्हावं असं वाटत असेल, घरी यावं, श्रेयसकडे लक्ष द्यावं असं वाटत असेल, तर काही काळ तुम्हाला अनिकेत बनावं लागेल. मला माहिती आहे तुमच्या स्वभावानुसार ते कठीण जाणार आहे, पण शिरीनच्या सुखाकरता, तुमच्या संसाराच्या सुखाकरता तुम्हाला हे करावंच लागेल.
शिरीनच्या भावनांची कदर करा, तिच्याकडे जरा लक्ष द्या, मनातली रसिकता फुलू द्या, आणि मग बघा तुमच्या संसारातलं नंदनवन फुलाला वेळ नाही लागणार. नवऱ्यामध्येच मित्र मिळाला आणि बायकोमध्ये मैत्रीण मिळाली तर पती पत्नी दोघांना इतर कोणाची गरजच भासणार नाही. कारण प्रत्येक स्त्रीच्या मनात एक कृष्ण सखा दडलेला असतो आणि प्रत्येक पुरुषाच्या मनात एक राधा. बरोबर ना? माय गॉड, माझ्या वागण्यामुळे तिला आय एम सॉरी. डॉक्टर साहेब, शिरीन कुठे असेल? मी तिला भेटू शकतो का? नजरेस नजर मिळता आकाश मोकळे झाले, मळभ मनीचे दूर झाले, हात हाती विश्वासाने.